नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज चंपाषष्ठी, आज खंडोबाचा नवरात्र उठते। तर आज चंपाषष्ठीच्या सगळ्यांना माझ्याकडनं, तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना हार्दिक अशा शुभेच्छा। तर आज हो का निवदासाठी केलं एवढंच आणि थोडी कणिक तिमली। तर आता निवद थोडासा करायचा, खंडोबाच्या मंदिरात जाऊन कोटंबा परडी भरावं लागते तिथं जाऊन। मग निवदासाठी बाजरीचं पीठ आहे थोडं आणलेलं काल, त्याची दशमी बारीक बारीक निवद करायचं। तर भाऊ गेले ते बाहेर बाथरूमला। निवद घेतले तर लाटाय लाटून आता ते निवद करावं लागते एवढं। एवढंच पण केलं तर थोडंच निवदापुरतच, कोण खात नाही ना, काय नाही त्याला। भावाला काय आंघोळ केली नाही, भाऊला धाप येते सारखीच। गोळ्या चालायच्या तरी धाप येते। काय करावं आता अजून आपण तरी। आता गोळ्या औषध आहे ती तरी धाप बी कशी येते, गारटा बी नाही, आबाळ आहे मरणाचं तरी बी। तुम्ही पहिलं खाल्लेलं आंबट तेलकट तीच उद्भवा लागलंय आता, ती लगेच लगे कुठलं होत नसतं। तवा खाऊ नका म्हणलं म्हणजे म्हणायचं नाही मला येत, काय होत नाही मला। तिथं परडे येते ते की परडे होत खंडोबाच येत असेल। कडेवर बसते पडद्यात बसते येते ते मस्त ताटभर तयार माळ्याच्या तिकडच्या त्या खंडोबाई समजायचे खाली येते ते पडद्याला टाकायलाच काय करायचं काय ते पुडीतलं औषध खावा की त्या पावडरीचं काय पाणी करून ठेवलं होतं मी खावा काल केलं होतं। अगं जवळच्या तवा द्यायचं असतं, काल आता 10 खायचं म्हणजे किती लगेच खावं लागतं। इरे जात त्या औषधाचा औषधात नसतो। आता खाली काय गोळी ती पुडी पाणी घ्या, आता औषध आता खायचं म्हणजे किती आताच औषध करावं लागतं करून। गरम पाणी केलं आणि अर्धीला बी कमी टाकलं होते पुडी होय कवा बाटलीत म्हणून पुन्हा दुसरं टाकली का नाही, ती काल तो टाकलेली ती तुझी चिमट ती पुढे दुसरी टाकली का पुढे अजून नाही बाबा, पुन्हा मी नाही टाकायला, पुन्हा नाही टाकलं। ते जेव्हा प्यायचे तेव्हाच प्यावं करावं लागतं, कवा बी करून नाही चालत। ती बाटल्या कसं बघून ठेवत होतो पहिल्या। अगं आई ते तसलं यागळ्या पुढे येते त्या, तू त्यात औषधात भानगडीत पडत जाऊ नको तू। खरं काल तू बाबा मग नाही बाबा, ती एनर्जीच्या पुढे आहे त्या दुसऱ्या आहे त्या। हाय होय, पहिल्या तर बाटल्या भरून ठेवली त्या उठून पेत होतो म्हणून म्हणते रे। मग काय 10 पेज ठेवत होतो काय आपण ती किती पुढे येते लाल ती नाही ती 2 नेल्या का? 2 नाही, तोच नेलेली ती पुडी ओतू एकदम ओतू नको। आता ती पुडी थोडी चिमट टाकायची, तेवढी तेव्हा जवळच्या तेव्हाच प्यायची। ती ओतली तर चालती, ती पुडी आपुटी एका बाटलीला
मी अर्धी ओतली बघ काल या भातली. ती एक उठली तरी चालती. ती ती प्यायचा हो, ती पाणी प्यायचंय त्याचं नाही. तीच पण मग ही नाही बाबा दुसरी पुढीचं ना दापीचं नाही वाचायचं. ते दापीची पुढे ही ताकद यायची पुढे. मग ही का नाही योग हे घेतलेच बघ योग निमेला कमी योग 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 ती सगळी एका बाटलीला ओतली तरी चालते. मी नाही मग ओतली एवढी योग निमे फक्त दापीचं नाही वाचायचं. दापीचं औषध ते रात्रीचं ना बाबा आपण ते नाही हे पाणी तेवढं काल गरम केलं योग एवढं राहिले अजून तरी 8 दिवस पुढे त्याच्यात ते चालते त्या बाटलीत ओतली तरी एक पुढे आपण खरं. मग पाणी तापवते की मग बसायला मी अर्धीच ओतली होती. दापीचं तेवढं जावं विसक प्यायचं तेवढ्या पुरतच. बाबाला माहिती आहे की दापीचं कसं प्यायचं औषध ते. ठेव तेवढी बसेल की आता ह्याला नाही बाटलीला अर्धे आहे. आणि ते पुढे येते ते दापीच्या येत्या येते नोय. हा पडलेले काय पिवळे पुढे मग तसे झाले पडले होते पण ती आल्याला ती दिवशी मी दिली नव्हती भाऊला ती पुढी दिल तेवढे त्याच पुढे तर द्यायचं उली उली प्यायला त्यात किती राहायचं पुढे आता ह्याच्यात अजून ते नाही काय ह्याच्यात सुद्धा चारायचं ह्याच्यात चारायचं मग ती ठेवत अशाच ही जोडू दे आता पडलेली पुढे. ती पांढरी तिथली भरणी ती कसली ती भरणी ती नंतर टेलसडा कधी येते ते पुढे त्याच्या ठेवते जगरी काम करून देतेच ना वरचं. ऊन पडले आता आंघोळ कर काम होत आंघरी काम होत झोप यातली एक पोळी झाली एक अर्धी खावा पोळी आता गरम गरम खाऊ तर काय वाटलं बाबा काय करू काय ते खायला खात नाही काय मनच होणार खायचं तसंच थोडं थोडं काय करू काय बघा माझी बलकीचा ते खाल्लं त्याच्यावर आता उगत चालेल गरम नाही केला मला संध्याचं जायला तुमचं काय करू काय करू मला इकडे जाण्याची उद्या खरं
काय करू बाबा संध्याकाळी बसायची आधी गोड द्यायची का खरं ते द्यायची ते एका पाहुण्याला कोण घालत पण असं माडी आहे काय करू तेल लायला लावती पोळी झाली हो पांढरीच करत होती नको त्याला एक पोळी नाही चपाती झाली बस झाली बारडीच रोणच्या रोळ करावं लागतं तुला घातलं होतं का थोडं होतं काय काय झालं असेल कसं काय चला भेटतो जावं काय घेऊन द्या पाहिजे समजा तोंडच नव्हतं सगळं काय करू जाप दखल नव्हतं येते आवाज येत नाही काय जमायचं काय जमायचं मोबाईल लागलं का नाही कुठलं काय झालं काय करू आयो कसं जाणं व्हायला लागलं ते कसं मुकायचं असं कसा गाळ बसतो कोणाला पाच करतो निवड भाकरीचे पद्याने टाकायचं बाच की एक चपाती आणि एक झाली पोळी कशाला भाकर करू मग ते दाम बाजरीच्या भाकरीचा मान असतो त्यामुळे बाजरीच्या भाकरीचा निवड करावा लागतो मोठं नाव केलं रे चलो वांग आहे का वांग अंडी किती देऊन नका बारके फाटे ठेवू काय वांग्याची एकच चिर एकच की मग दोन कशाला
मटण पुढे आहे, तू कुठलं जाते काय? हीच आहे की जण ती तुझ्याकडे वरती का तिकडे जाते ती? वरती ते वय कोणा ठोबा इकडे टाकते बस का आता वर खाल्ली अजून. बाजरी पीठ काय करायचं जाऊन दे की कॅरी बॅग आहे का थोडी पीठ मीठ नाही आला? काय नाही आला कॅरी बॅग आताची होती की तो केलेली? हाय की इथं. दे की. मामा केवढं जाते चार्जिंगला रात्री आता गावाचं नेतो का जवारीचं जवारीचं ने आयो बाजरी राहू दे हा तू कुठं घेऊन चाललो? ते डब्यातच ठेव भाऊला एक पोळी केली, एक चपाती झाली, एवढं निवद केले ते. मी अशा बाजरीच्या भाकरी केल्या ते निवदावर घालायला. आज बाजरीच्या भाकरीचा मान असतो. पांढरी आहे काय खाते ते? नंबर मला काय काय ती पांढरी पुढे करून तुझ्या ठेव ठेव का तू कशाची पुढे आहे ती? ती पांढरी आहे औषधी काय भाऊ? काय माहिती आता पांढरी औषधाची म्हणा कशाचं औषध आहे ती? दाखवे कसं आहे रे कोणची पुढे? मग ती त्याच्यात ठेवली, त्याच्यात कशाला ठेवते? कशाला काढली का ती? होय, कशाला काढली ती पिशवी बाजूला का? पांढरं कसं काय कुठलं खरंच एवढं ती जुनी पुढे असेल ना. माझी पहिली असं त्या पुढे डब्यात ठेवती सुटकी पुढे, त्याच्यात कशाला ठेवते? तरी म्हणलं पहिली पुढे होते ह्याच्यात किती वेळ तरी म्हणलं ह्याच्यात नव्हती कसं काय कुठलं पांढरी तेवढं काय ही पुडी पाण्यात सोडायची म्हटल्यावर एवढं बाटलीत अर्धी सोडू का समजी सोडायची सगळी सोडायची एकाला अर्धी सुली एका बाटलीत एक पुडी सोडायची ती. खरं मग तो ती अर्धी सुरली होती कालने आता ही समजू सुटली त्याच्यात टाकून घेते पाणी मग सोडते त्यामध्ये लय होईल म्हणून सोडली नसते
कांदा आणि वांग थोडं तेलात घेते परतून. भरीत रोडगा म्हणते त्याला. होय. याचा मान असतो अजून का वांग्याचा आणि कांद्याचा. थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची. झालं भरीत तयार. काढल्या का बोलले मीठावर घालायला. काही निवदासाठी वांग कांदा मिक्स करून भरीत रोडगा केला आणि भात. टाकू का त्यात गरम करायचं? नको त्यात करे की मग गरम ते तेलकट झाले. आता निवद भरायचा तर हे बघ निवद भरून झाले ते आता. हे अशा पद्धतीने निवद भरले ते. आता जाऊन देवळात जायचं. चला जाऊया देवळात आपण आता. हे बघा आमचं एक खंडोबाचं मंदिर आहे आणि इथं आमचे कानाडे गुरुमामा आहेत. हो गुरुमामा, कच काय चाललंय मग खंडो? हे बघा मस्त नटवलाय आमच्यातला देवास. इकडं गणपती आहे, मस्त नटवलाय. आम्ही आलो निवद दाखवायला. इथं आमचं दाजी आहे. इथं इकडं बाहेर परड्या बसल्या ते. खंडोबाचं मंदिर लय भारी केलंय. आता ते पहिलं काय केलं होती? पहिलं ती होत होय, ही दुसरी आणली. बरं मस्त झाली. चला आम्ही चाललोय घरी आता. ही परड्या भरून झाल्या इकडं. देव मात्र लय भारी आवडला बघा मला. पटका पटका घालून मस्त. होय तुमच्याकडे दिलंय का? मग हाय मस्त केलंय खट. मी लय दिसत ना आलंय मंदिरात लावलेलं असतं त्याच्यामुळे. कोण? होय. मी परड्या भरल्या त्या हिता अशा. आमच्यातल्या मावशी आहे त्या परडीवाली. ही आमच्यातली गोसाव्याची मावशी आहे. पतार आहे मावशीचं. इकडं आहे रावताची मावशी. त्यांना आहे परडी झुळी काठी. झाला का परड्या? चांगल्या भरल्या का मावशी परड्या? काय काय असतं निवदाला? आज काय काय असतं निवदाला? पण काय चुकलं वाकलं? चला मग आईरा जाऊ दे उधे, सदानंदीचा उधे उधे. बोल भवानी माता की जय. डसरीचा उध उदस, श्यामल्हारीचा येळकोट घे. हे बघा आमचं ग्रामदैवत नरसिंहाचं मंदिर. तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आम्ही आता निवेद दाखवल्यावर खंडोबा मारुतीच्या मंदिरात सगळ्या लोकांना निवेद दाखवून हे असं मंदिर आहे. हे बघा आमच्या नरसिंहाचं असं मंदिर आहे. तर तुम्ही दर्शन घेऊ शकता नरसिंहाचं. लय मोठी असते यात्रा मे महिन्यात, मे महिन्याच्या बौद्ध पौर्णिमेला. चला मग आपण दर्शन घेऊया. आमच्यातलं महादेवाचं मंदिर आहे. इथं नागनाथाची मूर्ती आहे.
इथं गणपती बाप्पाचे आहे, इथं महादेवाची पिंड आहे, इथं नंदीदेव आहे इथं, आणि इकडं मारुतीची मूर्ती आहे. तर असं आमच्या गावातलं दैवत आहे. तर निवाद दाखवायला आलतो इथं. हे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. मित्रांनो आलो निवाद दाखवून आता. तर घरच्या देवाला धावलं, इथं गल्लीत देव आहेत नरसिंहाचे, त्याला धावलं, मारुतीच्या मंदिरात दाखवलं. भाव आजार आहे ते पण करावं लागतं सगळं, कारण रीतिमार्ग देवशास्त्र केल्याशिवाय तर भाग नाही. तर तुमच्या भागात आहे का सट असते का? काल नागदिवस झाला, सट झाली, एकच पोळी होईना असं पुराण एवढंच टाकलं होतं, जे किती डाळ टाकली असं बघा, फक्त एक पोळी झाली भावपुरती निवत करून. तर मग चला मित्रांनो, आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. आले घरी आता.